त्या असतील नसतील तो ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांचा भाग आहे. पण मानव प्राणी आणि इतर प्राण्यांमधला जो काही बेसिक फरक आहे, आपण विचार करतो आणि प्राण्यांचा विचार जो आहे तो क्षणिक असतो, तेवढ्यापुरतं ते विचार करतात. आणि मेमरी शॉर्ट असणं तसं फायद्याचं, लॉंग मेमरी असणं तसं तोट्याचं पण आहे आणि तसं थोडं फायदेशीर पण आहे. पण कुठल्या पण गोष्टीचा म्हणजे कसं आहे की हे सायन्स जे आहे त्याचा वापर जो आहे तो आपण कशासाठी करतोय. म्हणजे घरात चाकू आहे, भाजी कापणं तेवढ्या पुरता त्याचा मर्यादित वापर हवा, त्या पुढे गेला तर तो म्हणजे वापर आपल्याला जो दिलेला आहे, गोष्टी दिलेल्या आहेत किंवा आपण ज्या तयार केलेल्या आहेत, तर त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याकडून ठरवायचं आहे. म्हणजे चांगल्यासाठी केला आपल्याला पण त्याचा फायदा मिळणार, वाईटासाठी केला आपलं पण नुकसान होणार, समोरच्याचं पण नुकसान. तर आपण आपलं वर्तन जे आहे ते नेहमी चांगलं ठेवावं, त्याचा आपल्याला फायदा व्हावा, आपल्या आजूबाजूच्या लोकांना व्हावा, आपल्या पूर्ण इकोसिस्टमला त्याचा फायदा व्हावा. आता मानवी जन्म परत मिळेल नाही मिळेल ते माहीत नाही, पण आहे हा जन्म आपण व्यवस्थित घालवावा. तुम्ही कसाही म्हणजे तुम्ही काही विचार केला तरी हा जन्म जो आहे तो एक 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 दिवस, हा क्षण जो आहे हा आलेला क्षण निघूनच जाणार आहे. प्रत्येक माणसाला 2-3 गोष्टी आहेत ह्या पाहिजेच असतात आणि माणूस आयुष्यभर त्या 2-3 गोष्टीसाठी जगतो. कुठल्या आहेत 2-3 गोष्टी? त्या माणसाला समोरच्याकडून आदर पाहिजे असतो, समोरच्याकडून मान सन्मान पाहिजे असतो, समोरच्याचं प्रेम पाहिजे असतं. मी इथं उभारलं तर मला तुमच्याकडून आदर पाहिजे असतो, तुम्ही मला मान द्यावा असं वाटत असतं, तुम्ही मला प्रेम द्यावा असं मला वाटत असतं. पण न्यूटनचे जे काही 2-3 नियम आहेत, तर त्यातला 3रा नियम जो आहे न्यूटनचा तो एकदम तंतोतंत लागू होतो. तो म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, ऍक्टिंग फोर्स, रिॲक्टिंग फोर्स, हे कायम स्वरूपी इक्वल असतं. म्हणजे तुम्ही बॉल जितक्या जोराने भिंतीवर मारणार तर ती भिंत तेवढ्याच ताकदीनं तुमच्याकडे मारणार. आता तुम्ही म्हणणार त्या बॉलमध्ये इलास्टिसिटी असते, आत हवा असते, त्या रबरात असते म्हणून येते. तुम्ही दगड टाका, दगड येते का बघा तेवढ्याच फोर्सने. दगड तुम्हाला आलेला दिसत नाही. ऍक्सिडेंट मध्ये पण बघा तुम्ही, इकडून एक गाडी इकडून एक गाडी, दोघांची तशीच टक्कर होते. म्हणजे फोर्स जे आहे ते दोन्ही बाजूनी काम करतं. तुम्ही जर भिंतीला मारलं तर हे काय फक्त भिंतीला लागत नाही, तुमच्या हाताला पण लागतं. हाताला कोण मारते तुमच्या? तुम्ही जर भिंतीला मारताय ना तर ती भिंत रिटर्न तुम्हाला तेवढ्या जोरात मारत असते. आणि ह्याच रूलला म्हणतात न्यूटनचा ऍक्शन रिॲक्शन फोर्सचा रूल. तर मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला प्रत्येक माणसाला या 3 गोष्टीची गरज असते. प्रेम पाहिजे असतं, आदर पाहिजे असतो, मान सन्मान पाहिजे असतो. आणि त्यासाठी तो आयुष्यभर जगतो. पैसा तर त्यासाठी पाहिजे, त्याच्यासाठीच पाहिजे असतो. पण हे त्याला बॅलन्स होत नाही किंवा कधी कधी मिळत नाही. आणि त्याच्यातून मग त्याच्याकडे नैराश्य, दुःख वगैरे ह्या गोष्टी यायला लागतात. मग हे का होतं? तर हे सिंपल आहे, फक्त सिंपल गोष्टी म्हणून, ह्या रूल म्हणून. मी जर समोरच्याला शिवी येऊ देत असं म्हटलं तर ते घरी जाईपर्यंत मला आपले ते म्हणतात का नाही, ते काय साहेब बरोबर नाही, मला माझी काय चुकली, बरोबर आहे का? ते घरी जाईपर्यंत म्हणत नाही. आता मेमरी मी लॉंग दिले म्हटलं ना, खूप दिवसापर्यंत ते लक्षात ठेवतं. आणि ते मनामधून असाच विचार करते की ते चांगलं नाही साहेब. आणि मीच जर म्हटलं मी आता स्तुती तर ही प्रत्येकालाच प्रिय आहे, पण खोटी स्तुती केलेली ती आहे ती पण थोड्या काळ टिकते. थोड्या काळ माणसाला बरं वाटतं, पण ती थोड्या काळच टिकते. पण चांगलं जर तुम्ही बोलले एकमेकांना तर त्यांच्याकडून तुम्हाला चांगलं, तुम्ही समोरच्याला आदर दिले तर तुम्हाला आदरच मिळणार. तुम्ही समोरच्यावरती प्रेम केलं
तुम्ही कुत्र्यावरून पाठीवरून हात फिरवा नको चुकचूक करा, ते 24 तास तुमच्या पाठीमागे ओढावलं कळेल, बरोबर आहे का? बिबटे हलवतच फिरणार. ते जर त्या प्राण्याला तेवढं कळतंय, माणसाला का नाही करणार? लहान पोरगं सुद्धा आपलं असते, कधी कधी आपण त्याच्याबरोबर वाईट वागतो, कधी मारतो, कधी बोलतो. ते लहान असते म्हणून सहन करतो, मोठा माणूस सहनच करत नाही. ते लहान असते म्हणून विसरतं, मोठा माणूस तुम्ही तसं केलं तर विसरणारच नाही. आणि म्हणून लाईफ जे खरं माणूस जगतो का नाही जन्माला आल्यानंतर, सगळ्यात चांगलं लाईफ तो पहिल्या 10-12 वर्षात जगतो. त्यांनी किती मार खाऊ द्या, किती शिव्या खाऊ द्या, पण तो खरं लाईफच जगतो. तो कधी असा कुठेतरी कोपऱ्यात विचार करत बसलाय असं दिसत नाही मूल. पण मोठा माणूस काही झालं तरी कोपऱ्यात असा विचार करत बसलेला तुम्हाला दिसतो. कशामुळे? तर ह्याच्यामुळं तुम्ही नेहमी आपल्या मनाला हे सांगत राहा की मला या 4 गोष्टी पाहिजेत. मला माणसांचं प्रेम पण पाहिजे, मी माणसाला प्रेमच देणार. मला माणसाकडून आदर पाहिजे आणि मी समोरच्याचा आदरच करणार. तर तुम्हाला पण ते त्याच्याकडून मिळत राहील. आणि ह्याच्यामुळं आपली दुश्मनी जी लोकांबरोबर आहे ती कमी होत राहील. तुम्हाला ज्या आयुष्यात गोष्टी पाहिजेत त्या मिळत राहतील आणि लाईफ तुम्ही मग सुरळीतपणे व्यवस्थित जगणार. आणि आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं, परिणामी आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं, संपूर्ण जगाचं आरोग्य जे आहे ते सुधारत राहणार. आरोग्य म्हणजे फक्त हे दिसतंय हे एवढंच आरोग्य नाही. तुम्ही शांतपणे समोर बसून ऐकणं हे पण एक प्रकारचं आरोग्यच आहे. त्या दुकानदारांनी त्याचं काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे समोरच्याला न फसवता करणं हे पण एक प्रकारचं आरोग्यच आहे. रोडवरून जे काय वाहनं वगैरे व्यवस्थित जातात, ॲक्सिडेंट वगैरे न जातात, हे पण एक प्रकारचं समाजाचं आरोग्यच आहे. आपल्या घराभोवतीला परिसर आपण स्वच्छ ठेवतो हे पण एक प्रकारचं आरोग्यच आहे. म्हणजे जे पण काय दिसतंय जे व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित म्हणजे काय? निसर्गाच्या नियमाप्रमाणे. निसर्ग त्याचा नियम कधी चुकू देत नाही. सूर्य हा सकाळी उगवणारच, संध्याकाळी तो मावळणारच, तो ते कधीच चुकणार नाही. किती वर्षापासून हे आपण नुसते फक्त तेऱ्या मारतो की 5000 वर्षापूर्वी, 1 लाख वर्षापूर्वी, 2 लाख वर्षापूर्वी असं झालं होतं. आपलं आयुष्य तर फक्त ते 100 वर्षात आहे. तो पण कालखंड अलीकडच्या काळात कमी कमी होत चाललेला. त्याच्यानंतर हे पूर्ण जगामध्ये काय तर 150-200 देश असतील. तर हॅपीनेस इंडेक्स काढला जातो, म्हणजे प्रत्येक ह्याचा इंडेक्स काढला जातो. इंडेक्स म्हणजे निर्देशांक, म्हणजे नंबर दिले जातात. ते त्याचा सर्वे वगैरे होतो. 3-4 वर्षापूर्वी आपल्या देशाचा नंबर होता 100, मला वाटतं 33 काहीतरी होता. 133, 159 देशांचा सर्वे झाला होता. त्यामध्ये हॅपीनेसच्या इंडेक्समध्ये आपण 133व्या नंबरला होतो. तर हे कशामुळं? तर हे आपल्याच वागण्यामुळं, बोलण्यामुळं, विचारांमुळं. आपण जसा विचार करतो तसं आपल्याला समोर दिसतं आणि आपण तसंच वागतो. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा, चांगलं राहावा. येडशी हे गाव सुंदर आहे, त्याला आणखीन सुंदर बनवा. जे काही क्राईम इथं होतात, तंटामुक्ती आहे का गावामध्ये, ते आणखीन चांगली ऍक्टिव्ह करा. ऍक्टिव्ह, पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करणारी लोक त्यामध्ये घ्या. पहिले आहे ते काढू नका, आणखीन वाढवा वाटलं तर त्याच्यामध्ये. वाढल्यानंतर त्याला काय गेले का ठीक आहे. जे आहेत त्यांना आणखीन ऍक्टिव्ह करा, जेणेकरून इथले वाद जे आहेत ते इथंच मिटले पाहिजेत. का तर पॉलिटिशियनला आलं म्हणजे आणखीन थोडं त्याच्यातलं वैरत्व वाढतं. जिथे इलाजच नाही तिथं आम्ही आहेच. आणि आमचं कामच आहे की ते असे जे काही सांगून ऐकणारे लोक आहेत, मी पण त्यांना पहिल्यांदा सांगून समजावण्याचा प्रयत्न करीन. जर तसं नाही समजलं तर आपल्याकडे ABCD मार्ग आहे ते आपण सगळे वापरणारच, जेणेकरून बाकी समाजाला त्रास नाही झाला पाहिजे. गावच्या काही समस्या असतील जाहीरपणे सांगायच्या असतील कुणाला तरी तशा सांगा, वैयक्तिक सांगायच्या असतील तरी वैयक्तिक सांगा.
माझा नंबर जो आहे इथं चौकीवरती लावून ठेवा. ज्याला तुम्हाला पाहिजे असेल ते मला कधी पण कॉल करतील. हां ठीक आहे. मला वाटतं होतं की गाव मोठा आहे, जास्ती लोक येतील. ठीक आहे, कमी आले रात्रीची लाईट नाही म्हणून मी निघालो सकाळी बनले साहेब. ठीक आहे, काय हरकत नाही. बघू पुन्हा ज्या वेळेला आणखी कधी तर लोकांची कामं वगैरे निवांत झाली की त्यावेळेला आणखी आपण मोठ्या प्रमाणात. तर सगळ्या लोकांना माझ्याकडून शुभेच्छा. आगामी इलेक्शन येते. गट तट जे ते लहान मुलासारखे तेवढ्या गोष्ट आपले विसरून जाणे, परत आपल्या आपल्या मार्गाला लागणे कायमस्वरूपी मनामध्ये आणि त्या 5 मिनिटांमध्ये आपल्या डोक्यामध्ये एवढे विषय फ्लॅश होऊन जातात की आपल्यालाच कळत नाही. आणि आपल्याला जर एक तासाभराने जर विचारलं कुठल्या शॉर्ट बघितल्या तर ते इथला पण आठवत नसते. आपलं मानवी मन असेल, आपला मेंदू असेल, हे जे पण काय आहे ते आपण जे काय करतो, बघतो, वाचतो, ह्याच्यातून आपण घडत असतो. तुमचं वय जे आहे ते सध्याचं घडायचं वय आहे. तुम्हाला जर चांगलं घडायचं असेल तर आणखीन पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, तुम्ही लवकरच झोपलं पाहिजे, लवकरच उठलं पाहिजे, ग्राउंड वरती गेलं पाहिजे. अभ्यास कधी करायचा? अभ्यास शाळेत करायचा. मी दररोज फक्त 1 तास अभ्यास करणारा विद्यार्थी. जास्तीत जास्त 1.5-2 तास. 2 तासापेक्षा मी आतापर्यंत कधी जास्त अभ्यास केला नाही आणि मी माझ्या पोरांना पण करू देत नाही. 2 तासापेक्षा जास्त अभ्यासाला मी कधी करू देत नाही शाळा सोडून. इव्हन तो 10वीला असेल तरी तो नीटचा अभ्यास करतोय, आता मोठा आहे, तरी त्याला मी 2 तासापेक्षा जास्त अभ्यास करू देत नाही. तू 1, 1.5, 2 तास अभ्यास करायचा. इतर वेळी काय करायचं? इतर वेळी मोबाईल नाही घ्यायचा. मग तू ग्राउंडवर जा, तुझ्या मित्रात जा, तुला काय करायचं तिथं एखादा पिक्चर बघ, टीव्हीवरती लाव. हे का? तर आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपला फक्त नुसतं अभ्यास म्हणजे आपला सर्वांगीण विकास नाही. हेल्थ जर चांगली असेल तर त्या सगळ्या गोष्टी होतात. बघा तुम्ही जर सारखं मोबाईल बघायला लागले, तुमचे हे डोळे लहानपणी दुखायला चालू होतात. आणि ह्या गोष्टी मला आणि माणूस सतत शिकत असतो. तुम्ही आता शिकताय, मी अजून पण शिकतोय. मी आता आमच्या अभ्यासाचं शिकत असेल, मी आणखी माझ्या हेल्थ विषयी शिकत असेल, मी माझ्या मुलांबरोबर कसं राहायचं ते शिकत असेल, मी इथं तुम्हाला आल्यानंतर काय मार्गदर्शन करायचं आहे हे काही मी आता 5 मिनिटात 2 मिनिटात शिकलेलो नाही. हे मी माझ्या बालपणापासून आतापर्यंत नेहमी शिकतच राहतो. तुम्हाला काय सांगायचं. आता मगाशी एक पत्रकार बंधू आले होते, मला तुमचं बॅट घ्यायचं म्हणलं, मला तसं काही बोलायला येत नाही. तर तुम्ही मी इथे शाळेत जातो, मला इथं यायचं हे म्हणजे ठरलेला प्रोग्राम नव्हता. मला खरं तर 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं होतं. का तर 9वी आणि 8वी आणि 9वीचे विद्यार्थी म्हणजे कुठले? तर ते जस्ट मानवी ज्या काय अवस्था आहे त्याच्या एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत 8वी आणि 9वीचे. म्हणजे 13-14 वर्षाचं वय असेल त्यांचं. तर त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडतात. तर त्या बदलाला अनुरूप मला त्यांना मार्गदर्शन करता येईल आणि त्याच्यापासून मग त्यांचा बचाव होईल. तर तुम्ही जेवणा ते डिस्ट्रॅक्शन सांगत होते, ते डिस्ट्रॅक्शन मी ह्याच्यासाठी सांगत होतो. मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन असेल, टीव्हीचं असेल, तर आपण खूप कमी वेळामध्ये खूप वेगळे वेगळे विचार आपल्या मेंदूमध्ये फ्लॅश करत असतो. आणि त्याच्यामुळे आपला मेंदू जो आहे तो त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी कमी होते. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की मन एकाग्र करायचं. मन आणि ह्याच्यामुळे ते मन एकाग्र राहत नाही. ध्यान करणं, एखाद्या गोष्टीची साधना करणं, एखाद्या गोष्टीची तपश्चर्या करणं म्हणजे काय? तर त्या गोष्टीसाठी सतत नेहमी प्रयत्न करत राहणं. तुम्ही आपल्या भारत देशाचं भविष्य आहात. आम्ही भारत देशाचं वर्तमान आहोत.
आणि जी जुनी पिढी आहे ती भूतकाळ आहे. सगळेजण नशीबवान आहात, स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो आहोत. तुम्ही पण, मी पण. ही स्वतंत्रता अखंड राहणारी आहे, ती आपण टिकवणार आहोत. त्याच्यासाठी आपण दररोज, मला वाटतं शाळेमध्ये आल्यानंतर वंदे मातरम, त्यानंतर भारत माझा देश आहे, राष्ट्रगीत, संविधान, बरं अर्जंट आहे का आता सांगा. हां, मी एक तासापर्यंत फोन करतो. हे असं डिस्ट्रॅक्शन झालं की काय सांगत होतं ते विसरून जातो मला. संविधान, राष्ट्रगीत. हा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं आपल्यावरती प्रेम पाहिजे. असतंच ते. आपण आपल्या ज्या कुटुंबात राहतो, ज्या समाजात राहतो, त्याच्यावरती प्रेम पाहिजे. आपल्या शाळेवरती आपलं प्रेम पाहिजे. आपल्या देशावरती आपलं प्रेम पाहिजे. आणि ह्या जमिनीवरती राहतो, ह्या मातीवरती राहतो आपण. ते जुनी माणसं तुम्हाला कधी कधी बोलताना कानावरून गेला असेल तुमच्या, याच मातीत जन्मलो, याच मातीत जाणार आहे. तर ह्या मातीवरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. संविधान जे आहे आपण हे करतो दररोज शाळेत, मला वाटतं त्याची ती मार्गदर्शिका आपण म्हणतात, उद्देशिका. हा, तर त्याच्यामध्ये पण एक आपण चांगला नागरिक घडावं याच्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. नियमितपणे आपण ती ज्या वेळेला म्हणणार तर त्यावेळेला त्याच्यातली जी काही तत्व आहे ती आपल्यामध्ये उतरणार. मी सुद्धा नियमितपणे प्रार्थना करतो. प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी प्रार्थनेमध्ये ताकद आहे आणि आपण ती नियमित केली पाहिजे. कुठली प्रार्थना केली पाहिजे? हेच राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, उद्देशिका. त्याच्यानंतर शाळेमध्ये सगळीकडे सुविचार लावलेले असतात. शाळेमध्ये हे करू नये, हे असं लावण्यापेक्षा हे करावं, अशा गोष्टी लावा. हा, का तर आता तुम्ही हे करून नये लावणार, त्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही. माहिती कशाला करून देतात? असू दे, ते बाहेरच्या बाजून लावा. हे मुलांसाठी नाही. हा, ते ह्यांच्या नेहमी निदर्शनात येणार नाही अशा ठिकाणी ते लावा. तर आपल्या डोक्यामध्ये आपलं ध्येय जे आहे ते नियमितपणे फ्लॅश झालं पाहिजे. ते आई वडिलांकडून झालं पाहिजे, शिक्षकांकडून झालं पाहिजे. आणि शिक्षक हा खरं तर तो हाडाला शिक्षक असला पाहिजे. हाडाला शिक्षक म्हणजे काय? मुलांच्या बाबतीत एक गोष्ट असते, मुलं आई वडिलांचं कमी आणि शिक्षकांचं जास्त ऐकतात. मी सुद्धा माझ्या मुलांना कधी काही सांगायचं झालं तर आधी शिक्षकाला फोन करून सांगायचो की त्याला हे असं असं सांगा, रात्री लवकर झोपत जा, असं तुम्ही त्याला सांगा. ते सांगितलं की मग घरी आल्यानंतर मला आज 9 वाजता झोपायचं, आमच्या सांगितलं, शिक्षकांना सांगितलं. तर असं आहे. नियमितपणे अभ्यास हा कराच. मी सांगितले लवकर झोपा, लवकर उठा, ह्याचा अर्थ अभ्यास करू नका नाही. अभ्यास करा. डेली तुम्ही 1 तास जरी अभ्यास केला तरी त्याचं ग्रास्पिंग जे आहे तुमचं ते खूप चांगलं होतं. आणि राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही मोबाईल मात्र बघू नका. तुम्ही मोबाईल बघणार तर तुम्ही एकाग्र होणार नाही. एकाग्र नाही झालं तर तुमची तपश्चर्या कामाला येणार नाही. आणि तपश्चर्या तुमची कामाला नाही आली तर तुम्हाला जे पाहिजे ते होता येणार नाही. तुम्हाला पण माझ्याकडे बघून असं वाटत असेल की मला पण असं व्हायचं आहे. 100% होणार. तुम्ही माझ्यासारखंच नाही, माझ्यापेक्षा पण खूप मोठं होणार. 100% होणार. आज 12 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर असतो का? 5 दिवस, 14 असतो ना. आणखीन 2 दिवसांनी बालदिन येणार आहे.
ह्याच्यातली जी काही 7वीची मुलं असतील ती 10-12 वर्षाची आहे. आणखीन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला आणखीन 10-12 वर्ष वेळ लागणार आहे. 10 वर्ष किमान तरी, 10 ते 12 वर्ष, म्हणजे आता 2025 आहे. आणखीन 10 वर्षांनी मी रिटायर होईल. तर मी ज्या वेळेला रिटायर होईल त्यावेळी ह्या शाळेतला कुठला तरी मुलगा त्यावेळी IAS तर होणार नाही लगेच, आणखी 3-4 वर्ष त्याला घालवावी लागतील. म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर 1-2-3 वर्षानंतर ह्या शाळेतली गुड न्यूज तुम्ही पण कदाचित, तुमची सगळी स्टोरी मला माहित नाही, 9 वर्ष राहिले तुमची अजून 9 वर्ष राहिलेली. तर मी कधी जवळच आहे, मी काही लांबचं नाही, सोलापूरच आहे. कधी तुळजापूरला दर्शनालाही आलो किंवा रामलिंगला दर्शनाला आलो तर रिटायर झाल्यानंतर मी नक्की आपल्या शाळेला पुन्हा एकदा भेट देईन. आपल्या शाळेमधून त्यावेळी मला, मी सांगतो, मी गॅरंटेड ऐकेन की ह्याच तुमच्या बसलेल्या मधला कुणीतरी IAS झालेला असेल, कुणी IPS झालेला असेल, कुणी मोठा कलाकार झालेला असेल, कुणी मोठा स्पोर्ट्समन सुद्धा झालेला असेल. आणि त्यावेळी पुन्हा मी त्याचा सत्कार करेन. समोर बघितल्यानंतर लगेच त्यांच्या, मी आल्याला म्हटलं तुम्ही गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहे, मुरजलेले नाही आणि आयुष्यभर मुरजणार नाही, अशी दीक्षा तुम्हाला तुमच्या गुरुजनांकडून, आई वडिलांकडून आणि समाजाकडून मिळो, हीच सदिच्छा तुमच्यासाठी मी व्यक्त करतो. तुम्ही आयुष्यात खूप मोठे बना, पण एक चांगला नागरिक, सच्चा देशभक्त म्हणून आपलं आयुष्य जे आहे ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित घालवा, एवढी एक तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद सर. आपल्याला ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI श्री वासुदेवजी मोरे सर यांनी बहुमोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला त्यांनी आव्हान केलंय की ज्यावेळेस ते रिटायर होणार आहेत त्यावेळेस या शाळेमधून काहीतरी गुड न्यूज घेऊन जाणार आहे. तर आपण त्यांचं काय करूया, तुम्ही दिलेल्या आव्हानाला आम्ही समोर जाऊया आणि नियमितपणे रोज अभ्यास करून, दररोज 1 तासच अभ्यास करून आपल्या अंगी जे गुण आहेत, विविध गुण, ते आपण बाहेर काढूया आणि त्याच्यामध्ये सर्वांमध्ये आपण यश संपादन करूया. अशी शाळेच्या वतीनं आणि विद्यार्थ्याच्या वतीनं, सर्वात जास्त विद्यार्थ्याच्या वतीनं मी असे आव्हान स्वीकारतो. आणि तुम्ही सुद्धा स्वीकारणार आहात का? यस म्हणायचं. स्वीकारणार आहात का? तुमचा उत्साह वाढला की शिक्षक, मॅडम, सरांचा सुद्धा उत्साह वाढतो आणि आपली शाळा प्रगतीपथावर कशी जाईल. मग सगळ्या गोष्टीमध्ये असेल, सर्व गुण संपन्न, खेळात असेल खेळात घेऊन जाणार आहोत, त्यात गीतामध्ये असतील तर गीतामध्ये घेऊन जाणार आहोत. मला डान्स आवडतो, डान्स मध्ये असेल, काही मुलांना कुस्ती आवडते. पोलीस निरीक्षक सर वासुदेवजी मोरे सरांचा या ठिकाणी शाल भेटा घालून सत्कार करणार आहे. तर त्याआधी भोगरे सर आपल्यासमोर थोडं मनोबल आपल्यासमोर व्यक्त करणार आहेत. त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आमची कुणाची ओळख नाही, आधी ओळख करून देतो. मी इकडेच शिक्षक, शेतकरी दशरथ उर्फ चिंटू घोगरे पाटील म्हणून 12-13 वर्ष या गावामध्ये संधी मिळाली आणि त्या माध्यमातून सर्व बांधवांना सांगितलं की आपण शाळेमध्ये जाऊन सत्कार करू. म्हणून आपल्या या कार्यक्रमात व्यत्यय म्हणून थोडासा कार्यक्रमात सहभाग घेतला. आदरणीय मोरे साहेबांचं काम हे आम्ही पहिलं आमचे मार्गदर्शक अतुलजी कुलकर्णी साहेब त्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या मार्गदर्शनातून माझा योग आला. त्यानंतर मोरे साहेबांची माझी ओळख झाली आणि त्या माध्यमातून मला तसा अनुभव आला.
मला त्या माध्यमातून मोरे साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यातून मी आज मला समजल्यानंतर मी लागलीच इकडे आलो आणि सत्कार समारंभी मी आपणास एवढं सांगू इच्छितो की आदरणीय मोरे साहेबांचं सर्वप्रथम आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अगदी मनापासून मुळ ग्रामस्थांच्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या रामलिंग नगर जिल्हा परिषद शाळेतर्फे हार्दिक स्वागत करतो. आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं साहेबांचं. मी आमचे सहकारी वसंत कोरवळ, समाधान चौधरी, सतीश पवार यांना विनंती करतो की साहेबांचा बुके शॉल देऊन सत्कार करावा. बैठे बैठे सावधान, ताट बसा. उपरायुक्त आलेली टीम कोकणे पाटील सर आणि त्यांचा चमू साहेब आहेत आपल्या समोर, बरोबर आहे. मग आपण बोलायचं नाही. व्हेरी गुड. तर ज्यावेळेस मोरे साहेबांचं मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकलंय, आमची शाळा साहेब धन्य झाली, आमचे विद्यार्थी धन्य झाले. का तर साहेबांचं बालपण कसं होतं, शालेय जीवन कसं होतं, तिथून सुरुवात त्यांनी अध्यात्मापर्यंत घेऊन गेली. आध्यात्मिक ज्ञान असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यातून आपण खूप काही शिकत असतो आणि त्यांच्या बोलण्यातून जे जीवन जगण्याचं जे मूल मंत्र आहे ते मूल मंत्र त्यांनी अगदी आपल्याला समजेल असं सोप्या भाषेत उदाहरणादाखल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शेवटी त्यांच्या बोलण्यात एक सारांश आहे की आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांचं कार्य शेवटी माणूस म्हटलं की सर्वांना माणूस शिकतच असतो. परंतु तुम्ही जे विद्यार्थी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या सवडीनुसार तुम्ही मनमोकळेपणाने जीवन जगू शकता. याचा अर्थ असा आहे की एखादी सहज गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रयत्न करावा लागणार आहे. स्वामी विवेकानंदांनी एक छान वाक्य सांगितलंय, यशाची मधुर चांदणी हवी असेल तर प्रयत्नांचा तेजोमय दीप अखंड तेवत ठेवला पाहिजे. कारण साहेबांचं बोलण्यातून प्रत्येक वाक्यातून तपश्चर्या, जप, साधना आणि प्रयत्न हे शब्द खूप मोलाचे आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर साध्य व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कष्ट करावेच लागणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि 100% कष्टाला यश मिळेल असंही नाही. परंतु कष्ट करण्याचे जे प्रयत्न असतात ते प्रयत्न मात्र आपण सोडायचे नाही. हे वाक्य साहेबांचं आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवणार आहोत. कारण सहज एक उदाहरणार्थ सांगतो, नदीला पूर आलेला आहे, पाणी भरपूर आहे आणि आयत राहून पळत तरी जायचंय आपल्याला. कसं जाणार आपण, उडी मारून का देवाचं नामस्मरण करून आत्तर आपल्याला कोणतरी पलीकडे घेऊन जाईल का, नाही. आपल्याला जर पळत तरी जायचं असेल तर तो प्रवाह आपल्याला तोडला पाहिजे, तोडता आला पाहिजे. त्या प्रवाहाला आपण हाताने सारून आपण पळत तरी जाऊ शकणार आहे. हाताने तोडणार याचा अर्थ काय झाला, आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्नांती आपण कुठे जाणार आहोत, आयत राहून पळत तरी जाणार आहे. आणि
तोच मूळ संदेश आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. साहेब, आम्ही धन्य झालो, आपण आला वेळात वेळ आणि एक आहे. अशा मोठ्या महानुभूतीला वेळ नसतोय, परंतु आज महेश सरांच्या प्रयत्नातून त्यांच्या आग्रहास्तव भरपूर आपल्याला वेळ दिलेला आहे आणि देणार पण आहे. आता आमची एक अडचण साहेब मुलगी आहे, तर विद्यार्थी खूप छान आहे, परंतु थोडं परिसराचं पाहिलं, हा ते नंतर बोलू आपण, ठीक आहे, हरकत नाही. आपण सर्वजण आलात, तुमचा स्टाफ आलात, उपळ्याचे गोगरे पाटील, आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी उपस्थिती ठेवून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचं शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी खालीच बसायचं आहे. धन्यवाद.